ट्रॅक वरती आपण पाहतोय मिस्टर भावेश ठाकरे यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईकला बॅटर अवि दळवी आणि नॉन स्ट्राईकला मनोहर वळवी. आदरणीय सन्माननीय गणेशजी पागी साहेबांचं आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या आई माऊली चषकामध्ये. भावेश यांचा पहिला बॉल अवीसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिलाच बॉल राऊंड विकेटचा मारा. यावेळेस मस्त आम्ही झाला, चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय का बघा. शतरक्षक पोहोचला होता परंतु त्याला झेल घेणं गरजेचं होतं. ते कॅच सुटलेला आहे. नक्कीच आपल्या पंच कळवतील काय घडतंय काय बिघडते. असं 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेशी श्री गणेश होतोय, श्री गणेश गवळीपाडा संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय सरळ पण गली रिझर्व मध्ये शतरक्षक तिकडे होता, त्याच्याकडून फंबल झालं होतं. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. फिल्डिंगचा दर्जा इकडे वाढवावा लागेल कारण आजचा दिवसातून पाहतो पण हा 5वा नागल्या संघ खेळतोय, 4था संघ खेळतोय नागल्याचा. नक्कीच इथून आशा बाळगल्या जातात नागले गावातील सर्व ग्रामस्थांच्या, कारण इथून एक संघ नक्कीच या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का या संघाकडून. लो फुटच बॉल होता. यावेळेस ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. लोकेश होते त्यांच्या मस्तकाला दस्तक देत टाटा वावेकर. चेंडू सरळ जातो एका टप्प्याने बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार 4. थँक्यू डीजे. बघा सिंगल डबल त्याच्यानंतर बघतो आपण एक मोठा फटका, म्हणजे चांगलं सूत्र इकडे जुळवलंय बॅटर अवि दळवी यांनी. यावेळेस अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असलेला पुढचा बॉल घेऊन या षटकातील. यावेळेस आडवा बॅटने खेळून काढत होतं, बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. बघा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, जर सर्व बॅटने हा फटका सजवला असता तर नक्कीच इकडे थोडंसं चित्र थोडंसं बदललं असतं. तो आडव्या बॅटचा वापर केला. डॉट चेंडू आलाय. शेवटचा बॉल असेल. यावेळेस हाफ ट्रॅकर होता बघा, पुल खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु जस्टनच्या मागे हा चेंडू निघून गेला. बॅटची एज लागली होती. सिंगल येते या शेवटच्या बॉलवरती आणि षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 9 वर जाऊन पोहोचते. 9 धावा पहिल्या षटकात समाप्तीनंतर. रोहित येतोय. रोहित डोक पुढे येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या पाहतो आपण 9 वरती जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन बोर्ड. स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. नक्कीच इकडून मोठे फटक्यांची आवश्यकता असेल. बॅटिंग करणार संघाकडून. चला यानंतर होणार सामना असेल आई माऊली नागले आणि त्या समोर असतील
गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे दोन्ही संघाच्या कर्णधाराने रेडी राहायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि रोहित यांचा पहिला चेंडू पाहिला तर अन द मार्क, तेच तर रार. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. या रगरगत्या उन्हामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिली आहे. मागच्या सामन्यामध्ये थोडासा अयशस्वी ठरला होता गावदेवी स्पोर्ट्स नागले संघ, परंतु यंगस्टर नागले संघाला आज चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस बघा पेस होता, बॉल सरळ बॅटवर येऊन ते लागलाय. बॅट अगोदरच फिरली गेली होती बॅटरची. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. बघा चांगलं रन बिटवीन द विकेट पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये. यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहतोय. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय आणि त्याच्यानंतर एक मोठा फटका, म्हणजे क्रिकेटचं जे सूत्र आहे ते नक्की तिकडे साधलं जाते गवळीपडा संघाकडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रोहित यांचा. यावेळेस लोअर फुल्डचा बॉल होता, चांगला फटका सजवलाय. ऑन साईडला पण पाहतोय सरळ बॅटीने खेळून काढला होता. फिल्डर आहेत बघा तिकडे, थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथे कंप्लीट झाले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाही, 2च धावा ती समाधान व्हावं लागते. बघा अशा चुकी जर तुम्ही करतील, तुमच्या हातामध्ये हा थ्रो आला होता तर तुम्ही गॅदर केला असता तिकडे सिंगल असती. स्ट्राईक वरती फलंदाज हवी नसते, परंतु स्ट्राईक इकडे रोटेट झाली आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. रोहित पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला उडवलाय. नुसता स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आणि बघा सुंदर झेल लॉंग ऑन च्या दिशेमध्ये सुंदर झेल इथे कंप्लीट होतो आणि अवी यांच्या खेळी लागतोय फुल स्टॉप, पूर्ण विराम. काय रे भाऊ ना तूर घेऊन नावडा घाय करत कुठे जास? राज येतोय, राज उंबरसाडा येतोय. संघाचा कर्णधार तारणहार होईल का? कारण आता धावसंख्या पाहतोय थोडस वेग मंदावलाय. धावसंख्येचा जो वेग आहे तो थोडासा मंदावलाय, थंड झालाय. या गरमीमध्ये थोडासा धावसंख्येचा वेग आहे तो शांत झालाय. नक्कीच इथून पाहिलं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. राज यांच्याकडे कॅलिबर आहे. यावेळेस ऑन साईडला आल्या आल्या धमाका गेलाय. राज उंबरसाडा यांच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार 6. थँक्यू विजय. बघा बघा आल्या आल्या डगआउट म्हणून सेट होऊन आलाय बॅटर राज. राज उंबरसाडा यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन दिशा थोडीशी खराब होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धाव आपण स्कोर कार्ड वरती लागताना पाहतोय. या अवंतरच्या मधील धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. यावेळेस बघा विकेटच्या बाहेर थोडस वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहित यांच्याकडून व्हेरिएशन साधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघा विकेटच्या बाहेर हा चेंडू पडला गेलाय. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय आणि आता पाहतोय आपण फ्री हिटचा चेंडू फेस करतील मिस्टर राज. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे राज उंबरसाडा या बॅटरकडे येताना पाहतोय. रोहित यांचा शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. बघूया राज यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला तो मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे बघा. झेल इथे कंप्लीट केला जाईल, परंतु एक धाव इथे गेली कंप्लीट केली जाईल कारण फ्री हिटचा बॉल होता. चल विकेट आपण पाहतोय मिळणार नाहीये, परंतु एक धाव नक्कीच मिळायला गेली आहे. या एका धावेची धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन बोर्ड, 22 धावा. षटक संपलंय.
दुसरं 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो 22 वर जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे. लोकेश येतोय. लोकेश पार देतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. बघा APL मध्ये लोकेश यांनी चांगली कामगिरी केली होती. लोकेश पार देतोय. संघाचा कर्णधार बघा कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं हे बॅटल पाहायला मिळते. समोर सुद्धा कॅप्टन आहे गवळीपाडा संघाचा राज उंबरसाडा. यावेळेस बुस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बघा कॅप्टननी कॅप्टनची विकेट मिळवलाय. फलंदाज होतोय बाद. जो धोक्याची घंटा वाजवणारा होता राज उंबरसाडा याच्या खेळ लागतोय पूर्ण विराम. फुल स्टॉप. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जायली. थँक्यू डीजे. बघा इथे विकेट आले आहे. महत्वाची विकेट आले आहे लोकेश पारदे यांच्या गोलंदाजीवरती. रणजित येतोय. रणजित बुडकुड येतोय बॉलिंग बॅटिंग मार्क वरती. न्यू बॅटर. बघा कालच्या दिवसामध्ये आपण समीर बुरकुड यांना पाहिलं होतं. त्यांनी कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता आणि सुपर 3 मध्ये तो संघ पोहोचला होता. परंतु आज कोणता संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल आजच्या संध्याकाळ 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लोकेश पारद्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. जो महत्वाचा विकेट होता तो मिळवलाय पण तो अजून संपूर्ण काम अजून संपले नाहीये. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. शत्रक्षक आहे डीप मध्ये. चांगलं शत्रक्षण पाहतोय. चांगली फेकी झाली. बघा रंजन एंडला दुसरा बॅटर येतोय. काय घडते काय बिघडते. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विकेट डाऊन. मिस्टर मनोहर वळवी बॅक टू टेक आउट. गॉन. थँक्यू डीजे. बघा डायमंड डकचा शिकार झालाय. एकही चेंडू फेस नाही केलाय मनोहर यांनी आणि रनआउटच्या रूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आशाला परततोय. बघा तिसरं षटक चालू झालंय आणि एकही चेंडू फेस नाही केलाय. ओपनिंगला हा बॅटर उतरला होता परंतु एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये. डायमंड डेकचा शिकार झालाय इथे मनोहर. परंतु न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित येतोय. रोहित बुरकुड येतोय नॉन स्ट्राईक एंडला. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस तेज तर्रार गतीमध्ये होतोय स्वार गोलंदाज लोकेश पारदे. पूर्णपणे बॅटरला बीट केलं होतं रणजित बुडकुड यांना. चेंडूचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. चौथा बॉल या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा पाहता पण पायचीत करण्याचा प्रयत्न केला होता. LBWच्या रूपामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु इम्पॅक्ट पाहिलेत आपण लेगस्टिकच्या बाहेर होता. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. एक सिंगल धाव येताना पाहतोय लेगबाईच्या रूपामध्ये. एका धावेनिशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा. पुढचा बॉल लोकेश यांचा. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. कार्पेटला रोल कर चेंडू जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय.
चांगली फेकी सुद्धा होताना पाहतोय. फक्त आणि फक्त सिंगलवरती थांबावं लागते. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. शेवटच्या बॉलवरती बघा एकही फटका मोठा आला नाही आहे या षटकामध्ये. म्हणजे चांगली गोलंदाजी कमबॅक केला यावेळेस यंगस्टर नागले या संघाने. शेवटचा बॉल यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह खेळ लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. चांगली फेकी सुद्धा होताना पाहतोय. एक सिंगल येते. षटक संपते. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 26 धावांवरती जाऊन पोहोचते. 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स 3 विकेट्स. चला यानंतर होणार सामना आपण पाहतोय आई माऊली नागले त्यांच्या समोर असतील गावदेवी स्पोर्ट्स गोखुरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. म्हणजे आता यानंतर होणार सामना आयोजक जो संघ आहे आई माऊली नागले तोच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. संदेश येतोय. संदेश कोणता संदेश देतोय आपल्या संघाला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. संदेश चाकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. शेवटचं स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील. स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी गट्स लागतात आणि ते गट्स आहेत या गोलंदाजाकडे. संदेश पहिला चेंडू ऑन द मार्क होता परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या पाहतोय आपण 27 वर जाऊन पोहोचले. 27 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसामध्ये पाहिला पण सकाळपासून 50चा आकडा एका संघाने पकडला होता. तो संघ सुद्धा आपण पाहतोय तंबू इथून या स्पर्धेतून बाहेर गेलाय. व आज हवेचा वेग सुद्धा शांत आहे. नक्कीच हवा या दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळ सत्रामध्ये कोणत्या दिशेने वाहताना पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा बॉल संदेशांचा यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. मिस्टर रोहित बुरकुड बॅक टू डगआउट. रनआउटच्या रूपामध्ये बाद होताना पाहतोय. विकेट डाऊन. आकाश येतोय. आकाश बुरकुड येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. बघा राज यांची विकेट महत्वाची होती. राज यांची विकेट गेल्यानंतर धावा कुठेतरी थांबल्या गेल्या आहेत. जो धावांचा वेग होता तो मंदावलेला आहे. पुढचा बॉल यावेळेस आपटून टाकणारा बॉल होता. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा पंचांचा कडून आलेला आहे. कारण बघा पहिला बाउन्सर टाकलाय गोलंदाज संदेश चाकर यांनी. तिसरा चेंडू या षटकातील शेवटच्या षटकातील. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला तर बघा रनआउटच्या मध्ये कोणता फलंदाज बाद होतोय. पंच आम्हाला कळवतील कोणता फलंदाज बाद होतोय. आकाश आकाश बुरकुड तंबूच्या आशा येताना पाहतोय. यतीन येतोय. यतीन दळवी न्यू बॅटर. बघा इथून पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अजून स्थिरावलेली पाहतोय आपण. 29 वरती 29 वरती थांबून जाते.
इथून जर 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगलं टोटल इकडे उभं करण्यात येईल. यावेळेस लोअर फिल्डर्स बॉल होता, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये. 2 धावांसाठी 2 धावा इथून आल्या तर धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. 31 रन्स ऑन बोर्ड, 31 धावा लागल्या जात आहेत. अजून सुद्धा पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून एक मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. अजून एक चेंडू पाहिला तर संदेश साखर यांचा अप्रतिम हाताळलाय. या ग्राउंडवरती खेळण्याचा अनुभव आहे आणि नक्कीच त्या अनुभवाचा फायदा घेताना पाहतोय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंगमधील. यानंतर टॉस केला जाईल. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स गोखुरे, त्याच्या समोर असतील आई माऊली नागले. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू पाहतो आपण लॉंग ऑफमध्ये, फिल्डर आहेत डीपमध्ये. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण तो तिसरी धाव इथे मिळणार नाही आहे. 2 धावा तिथे समाधान मानावं लागते. या 2 धावेशी धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचते 33 वर जाऊन पोहोचते. 34 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. नाण्याची एक बाजू पाहिली आपण, नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत टॉस बॉक्समध्ये जाऊया. टॉस बॉक्समध्ये 2 संघचे कर्णधार आपल्यासोबत जोडले जातील. महेश यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स गोखुरे, विशाल आहेत एका बाजूला कुंदन आहेत. काटाचा कॉल आहे आणि काटच आलेला आहे. मानवीय विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. विशाल, टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45 मध्ये. या ग्राउंडवरती तुम्ही पहिल्यांदाच खेळतायत की अगोदर सुद्धा खेळलेले आहेत? अगोदर खेळलेले आहेत. मग परफॉर्मन्स कसा होता या ग्राउंडवरचा? चांगलं आयोजन नियोजन चांगलं आहे, ग्राउंड पण चांगलं आहे, खेळायला खूप मजा येते. नक्कीच. आणि समोरचा संघ घरचा संघ आहे, आयोजक संघ आहे, त्यांच्यासमोर काय स्ट्रॅटेजी तुम्ही आखलेली आहे? हो, त्यांनी म्हणजे कधी खेळलोच नाही त्यांच्या सामने आम्ही, पण आज बघू 100% लावू कसं. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. कुंदन, टॉस तुम्ही हरलाय तर टॉस जिंकला असता निर्णय का असता? बॅटिंगच असते. म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय लागलेला आहे. मग आता बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 ते 55. नक्कीच होम ग्राउंड आहे. आजच्या दिवसामध्ये तुमचे 5 संघ खेळत तुमच्या गावातील, पण तू आजचा परफॉर्मन्स पाहिला तर थोडासा कमी राहिला आहे तुमच्या गावातून खेळताना, पण तू आज तुम्ही या ट्रॉफीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील का? हो, 100%. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की गोखले संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे नागले संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पावडर गाली तुला दिसे फार छान गो, कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो, पंजाबी ड्रेस घालून पुरी दिसस तू कमाल गो, तुला नको जास्त पुरी जवळ माझे गो. कुर्ले कुर्ले केसामध्ये गजरा घेणं देन गो, सांगशील तिथं तुला मी फिराय होईन गो, लपून छपून नको नागस वाट मला होल गो, लाज पुऱ्या नजर मागे दिल माझा पुरा गो. लाली पावडर गाली तुला दिसे फार छान गो, कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो, लाली पावडर गाली तुला दिसे फार छान गो, कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो.
यू डीजे. 34 धावांचं एक माफक आव्हान ठेवलं गेलंय. 24 बॉलमध्ये या 34 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय रुपेश मेढे आणि भावेश ठाकरे. स्ट्राईक वरती रुपेश आहे, नाव स्ट्राईक एंड वरती भावेश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज ते थर्रार गोलंदाज राज उंबरसाडा. आई माऊली नागले संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी स्टेजच्या समोर येऊन थांबायचं आहे. यानंतर मॅच होणार आहे. पहिला चेंडू कट केला गेला होता तिकडे. आपण पाहतोय 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. बघा 2 धावा वाचवण्याच्या नादामध्ये तिसरी धाव इथे खर्च झाली असती. मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावा येतात. या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला 8.35 आपल्याला रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू तरी टाकला गेला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. रुपेश याला आपण पाहतोय सलामीला पाठवलंय आणि त्याचं जे काम आहे तो चांगल्या प्रकारे पार देखील तो पाडतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. इथे बघा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न हेच लागला आणि बघा त्या शतरक्षकाचे दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती गेले. त्याला देखील समजलेलं नाहीये काय झालंय. चेंडू पकडायला गेला मात्र चेंडू त्याच्या हातामधून निसटला आणि त्याचे जे हात डोक्यावरती गेले. मात्र नागले संघाला 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 6 या आकड्यावरती. 2-2 ने धावसंख्या पुढे जात असताना यंगस्टार नागले या संघाची इथे पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. डॉट चेंडू इथे येताना दिसतोय. डॉट बॉल 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे दिला गेलाय गोलंदाज राज उंबरसाडा याला. 4 चेंडू राखून झाले. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 धावांचं लक्ष्य आहे. इथे बघा स्क्वेअर कटचा फटका देखील गेला. चेंडू जातो या डीप कव्हर मध्ये. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिकडे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. बघा या 2 धावेने धावसंख्या 8 या आकड्यावरती. ज्या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवायच्या आहेत तो रिक्वायर्ड रन रेट धावफलकावरती लागला जातोय. इथे आपण पाहतोय मिस्टामिंग झालेला आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली ते बघा जज करतोय मात्र जजमेंट खराब आहे. बघा तिकडे भरपूर वेल होता. बघा ज्या प्रकारे कॅमेरामॅन चेंडूला कॅप्चर करत असतो आणि एन मुवमेंटला तो त्या कॅमेरामॅनला चेंडू मिळत नसतो तसा इथे काहीतरी दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. तो शतरक्षक आला होता तिकडे. त्यांनी या चेंडूला शेवटपर्यंत आपल्या नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. मात्र शेवटच्या क्षणी जर आपण बघितला त्याच्या नजरेच्या कॅमेऱ्यातून चेंडू तो निसटला आणि 2 धावा घेण्याची संधी मिळाली. बघा धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि भावेश ठाकरे बघा भावेश आता येतोय स्ट्राईक वरती. भावेश ठाकरे मिस्टर KPL. डावऱ्या हाताचा फलंदाज.
या परिसरातील भरपूर खेळाडू आपल्याला सध्या तरी KPL मध्ये खेळताना दिसत आहेत. उलट आज कुणाल देखील तिकडे बिझी आहे KPL मध्ये. फुलटा चेंडू आहे, मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारलेली आहे आणि भावेश ठाकरे यांनी A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार ठोकलेला आहे. 6 धावा. काय रे भाऊ ना तूर घेऊन एवढं काय करत कोण बघा धावसंख्या आता 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. हाफ ट्रॅकर इथे देखील मोठा फटका. सलगचा दुसरा षटकार भावेश ठाकरे याच्या बॅट मधून. बघा इकडे थँक्यू अवी दलवी याच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळालं. त्याला देखील माहिती आहे की खराब चेंडू पडलाय आणि या खराब चेंडूचा त्यांनी फायदा उचललाय. बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय तो चेंडू कॅमेरामॅनने कैद केला होता. बघा एकदम बरोबर त्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता चेंडूला. ज्या प्रकारे चेंडूला त्याने कॅमेऱ्यामध्ये कैद केला त्या प्रकारे प्रेक्षकांना देखील त्यांनी टिपलं होतं. काही चांगलं कॅमेरा वर्क इथे आपल्याला पाहायला मिळतंय केवल मांगेला यांच्याकडनं. बघा सध्या तरी भावेश ठाकरे याला फॉलो केलं जात आहे. ज्या प्रकारे षटकार ठोकतोय भावेश ठाकरे ते आपण पाहतो या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. वाईड बॉल. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 11 धावींची आवश्यकता आहे. इथे बघा खूप चांगला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचलेला नाही आहे. चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेशच्या बॅट मधून आणखीन एक बाउंड्री. 4. थँक्यू डीजे. बघा तिकडे प्रेक्षक बसलेत आणि आता आपण पाहतोय कामन संघ आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. थोडा आपण पाहतोय झाडाच्या छायेमध्ये बसलाय तिकडे. बर्फवाडा संघ देखील आपण पाहतोय. भरपूर ऊन खालाय दुपारच्या सत्रामध्ये. आता सध्या तरी विश्रांती त्याने घेतलेली आहे. आई माऊली नागले संघाचे खेळाडूंना विनंती असेल स्टेजच्या समोर या. आणखीन एक धमाका भावेश ठाकरेच्या बॅट मधून. हा येतोय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. धावसंख्या 33. स्कोर इज लेवल. बघा स्कोर इज लेवल झालेला आहे. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे देखील चांगला स्ट्रोक कंप्लीट केलाय. हा चेंडू डिक्लेअर मध्ये गेला मात्र विजयी या 2 धावा इथे मिळाल्यात. बघा भावेश याने जबरदस्त आक्रमक फलंदाजी केलेली आहे. वैयक्तिक 24 धावा त्याने 5 चेंडू मध्ये बनवल्यात. सन्माननीय शेखरजी तुंबडा यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. राते सलसाले मनोरचे